मित्रांनो नमस्कार. मी आपला सूरज. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज. बघा मित्रांनो, आपण यामध्ये मॅथ आणि इंग्लिशचे क्लासेस चालू केलेले आहेत. तर आपण जे आहेत तर इंग्लिशचा आज घेतोय ग्रामर. त्यामध्ये आपण दोन टेन्स बघितलेले आहे, पास्ट टेन्स अँड प्रेझेंट टेन्स. आज आपण फ्युचर टेन्स बघतोय. फ्युचर टेन्स मध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत, म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. बघा, अपूर्ण भविष्यकाळाचं काय आहे फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आपण जे आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स आपला मागचा व्हिडिओ जो होता त्यामध्ये आपण शाल आणि विल त्याचे टू बी वापरले फक्त आणि फक्त. जे सिंपल फ्युचर टेन्स जो आहे त्यालाच टू बी आहे, सिंपल पास्ट टेन्सला टू बी नाहीत आणि सिंपल प्रेझेंट टेन्सला पण टू बी नाहीत. पण सिंपल फ्युचर टेन्सला टू बी आहेत, शाल आणि विल. त्यामुळे इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बी आहेत, शाल बी आणि विल बी. बी म्हणजे असणे. बघा, आपण त्याचे जे आहेत ते सेंटेन्स घेतोय. इथे पहिलं सेंटेन्स आहे मित्रांनो, महेश विल बी सिंगिंग अ सॉन्ग. महेश विल बी सिंगिंग अ सॉन्ग. या वाक्यामध्ये बघा, महेश हा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. त्यानंतर विल बी हा काय आहे? टू बी. महेश विल बी. त्यानंतर सिंगिंग अ सॉन्ग, आयएनजी प्रत्यय जोडलेला आहे मित्रांनो, आणि सॉन्ग तो गाणं आहे, गाणार आहे आणि किंवा गाणार आहे. त्यानंतर आय शाल बी. बघा, इथे जो आहे तो कर्ता म्हणजे सब्जेक्ट चेंज झालेला आहे मित्रांनो. तर आय शाल बी प्लेइंग अ क्रिकेट. तो क्रिकेट खेळणार आहे, खेळणार आहे. बघा, शाल बी आलेला आहे मित्रांनो इथे. वी शाल बी ड्रिंकिंग अ वॉटर. तो पाणी पिणार आहे. बघा, किंवा आम्ही पाणी पिणार आहोत. आम्ही पाणी पिणार आहोत. इथं काय आहे? मी क्रिकेट खेळणार आहे आणि इथे आम्ही पाणी पिणार आहोत. शी विल बी रायटिंग अ लेटर. बघा, इथं विल बी आलेला आहे, विल बी. शी विल बी. बघा, जसा कर्ता चेंज झाला मित्रांनो तसंच आपला टू बी पण चेंज झालेला आहे. आणि त्याचा जो आहे तो योग्य उपयोग करून कसं चेंज करायचा. आणि इथं आयएनजी प्रत्यय सेम जो आहे क्रियापदाला तो सेम लागणार आहे मित्रांनो. तर बघूया आपण नेक्स्ट सेंटेन्स काय आहे ते. बघा, नेक्स्ट सेंटेन्स काय घेऊ आपण. सपोज ही विल बी. बघा, जसं सी तसंच हा ही. ही विल बी. विल बी आलं. रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचणार आहे. बघा, रीडिंग आलं, अ बुक. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स घेऊ आपल्या समजण्यासाठी. यू. यू आलाय तर विल बी येणार. आपला जो प्रेझेंट फ्युचर टेन्सचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो त्यामध्ये आपण कोणत्या कर्त्या पुढे कोणता टू बी येणार आहे हे दिलेलं आहे. तुम्ही मागचा जो आपला व्हिडिओ आहे तो बघून घ्या. पण त्यासाठी तुम्हाला जर नवीन जर युट्यूब मध्ये आपले व्हिडिओ बघत असाल नवीन, तर ते सबस्क्राईब करावं लागेल. त्यानंतर आपलं जे मागचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर आपले जुने जे सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी लाईक करून त्यामध्ये काही अडचण असल्यास कमेंट नक्की करा. तर बघा, यू विल बी येईल. यू विल बी वॉचिंग अ मूवी. यू विल बी वॉचिंग अ मूवी. बघा, जो आहे यू पण आपला झालेला आहे इथे. तर आणखी आपण एक एक्झाम्पल घेऊया.
बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. दे विल बी वर्किंग इन गार्डन. बघा इथे आयएनजी प्रत्यय आला, इथं टू बी बरोबर आलाय. या पद्धतीने मित्रांनो आणखी आपले या टेन्स मधले दोन जे सबप्रकार आहेत ते राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण मॅथचं पण घेतोय. मॅथचं लेक्चर मध्ये आपल्याला आपण वर्गमूळ कसे काढायचे, वर्ग कसे काढायचे, त्यानंतर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल, या पद्धतीने आपले 4 ते 5 लेक्चर झालेले आहे. आणखी बघण्यासाठी आणि नवनवीन ट्रिक्स शिकण्यासाठी ते पण आपण या जो आपलं लर्न अँड ग्रो विथ सूरजच्या चॅनल आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो. तसेच जे इंग्लिशचे जे थोडे थोडे प्रॉब्लेम म्हणून आपण खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग का निघत नाही, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ग्रामर महत्वाचं आपण ग्रामरवर भर दिलेला आहे आणि इंग्लिश जे ग्रामर आहे ते आपण पक्क करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपले व्हिडिओ बघून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर तुमच्या मित्रांना करू शकता. तर तसंच आपले जे येणारे व्हिडिओ आहेत ते आपल्याला रोज रात्री 8 वाजता बघायला मिळत जातील. आणि रेग्युलर बघणारे जे स्टुडंट आहेत त्यांना आपल्या व्हिडिओ जे बघून त्यांना कोणत्या एक्झाम मध्ये कोणती अडचण नाही येणार नाही. आणि जर काही अडचण असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकतात, आपण त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेऊ. सब्जेक्ट कोणताही असू, तुम्ही अडचण सांगितल्यानंतर आपण त्यामध्ये एक व्हिडिओ बनवू शकतो आणि तुमच्या अडचणी सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एकदम हार्ड जो स्टडी आहे तो सोपा करून कशा पद्धतीने समजून घ्यायचा ते आपले व्हिडिओ बघून तुम्ही घेतच असाल आणि घेणारच असाल. तरी पण आपले जे मित्र आहेत त्यांना शेअर करून सबस्क्राईब करायला आणि त्यांचा पण फायदा करून घ्यायला सांगा. संधीचं सोनं करा विद्यार्थी मित्रांनो. तर आपलं चॅनल बघून तुम्ही जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करत जर असाल तर आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी पण यूज होईल असे मॅथचे जे एक्झाम्पल आहेत, ट्रिक आहेत ते आपण वेळेत शिकवत आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपले जे मागचे व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आणि नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण जे नवीन धर्तीवर TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न, तसेच जी बँकेचे एक्झाम किंवा मग MPSC UPSC तलाठी भरती यासाठी जे एक्झाम असतात आपण मराठी ग्रामर वगैरे पण चालू करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही जो आहेत व्यवस्थित स्टडी करून सोप्या पद्धतीने कसे समजून घ्यायचं हे आपलं चॅनल बघून समजून घ्या. तरी माझी विनंती आहे सर्वांनी वेल स्टडी करा आणि नवीन येणाऱ्या एक्झाम साठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.